चला दशरथ बजागे आणि संजय बजागे उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये पुढील सामन्याची नाणेफेक करण्यात येईल. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, जिंकणारा संघ फायनल मध्ये असेल. स्टार 11 सिंहगड विरुद्ध शिवनेरी पलटण. टॉस जिंकलाय स्टार 11 सिंहगड संघानं. प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. आणि आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जॉईन होत आहेत योगेश पाटील आणि त्यांच्या समवेत विश्वास केणे. धन्यवाद अजय गरत. माइक चेक प्लीज. डीजे आवाज. तर जो संघ जिंकणार आहे या सामन्यामध्ये तो मात्र सेमी आय थिंक फायनल मध्ये मात्र प्रवेश करेल. अशा प्रकारची आपल्याला KPL स्पर्धा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर मात्र या स्पर्धेचे आपल्याला नियोजन पाहिलं आपण. KPL अर्थात केरवली प्रीमियर लीग 2024 आणि या ठिकाणी पहा साई शेट्टी इज ऑन फायर. नाही प्रत्येक वर्षी असू द्या, मतलब कार्य कुठलं असू द्या, नाही की त्याचं कार्य चांगलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान मॅच सुरू होते. शिवनेरी पलटण त्यांच्या अगेन्स्ट स्टार 11 सिंहगड. या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच जो संघ जिंकेल तो मात्र थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. त्या ठिकाणी मात्र पुरंदर वॉरियर्स या संघाने स्थान निश्चित केला. आणखीच जो संघ जिंकेल तिथे मात्र पुरंदर वॉरियर्स या संघासमवेत फाईट करेल, यात मात्र शंका नाही आहे. मग दुसरा संघ कुठला असेल, शिवनेरी पलटण की स्टार 11 सिंहगड? नक्कीच पाहू शकाल या ठिकाणी जो संघ जिंकणार आहे तो मात्र पुरंदर वॉरियर्स या संघाची मात्र या ठिकाणी अंतिम सामना या KPL मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि सलामी जोडी तुम्ही पाहू शकाल. टाळ्यांच्या गजराने मात्र या ठिकाणी दत्ता दिगाडकर आणि विशाल मुकणे हे जोडी तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. शिवनेरी पलटण या ठिकाणी मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र टॉस हारल्यानंतर प्रथमतः फलंदाजी स्वीकारते शिवनेरी पलटण. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावरती झाला त्या किल्ल्याचं नाव या नक्कीच संघाला आपण देण्यात आलंय. कारण की 19 फेब्रुवारी 1630 सालामध्ये नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्याच किल्ल्याचं नाव या ठिकाणी मात्र शिवनेरी पलटण या संघाला देण्यात आलं. त्यांच्या अगेन्स्ट स्टार 11 सिंहगड. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पहा या ठिकाणी मात्र सेमी फायनल सुरुवात झाली आहे आणि गोलंदाजी जरा विकेट पुढून गेली तर सन्माननीय संजय बजागे याचकडनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. नक्कीच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण की इथे मात्र जो संघ जिंकेल तो मात्र थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि नक्कीच KPL पर्वत 4 कुठल्या संघाच्या नावावरती राहील यामध्ये नक्कीच सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं देखील लक्ष लागलेलं आहे. सलामीची फेरफटका आतमध्ये स्ट्राईक एंडला बॅटर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज दत्ता आणि त्याच्या सोबतीनं लॉस्ट स्ट्राईक एंडला बॅटर विशाल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज मनीषला आपण पाहणार आहोत. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच KPLचा आपण जर विचार जर केला तर मात्र पर्वत 4 आहे आणि मात्र पाहू शकाल या ठिकाणी हे दोन्ही संघ आता मात्र या ठिकाणी एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळतात. दत्ता दिगडकर आणि पाहू शकाल विशाल मुकणे हे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आणि षटकाला सुरुवात करतोय मनीष बजागे रन मोर द विकेटना. हो पहिला चेंडू पाहू शकाल या ठिकाणी एक्झॅक्टली डाबा स्टेकच्या चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला बाहेर पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने मात्र वाईटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी सुरुवात गोलंदाजी केली आणि एक्स्ट्रा दाबान इथे मात्र पाहू शकाल संघाची अकाउंट शिवनेरी पलटण या संघाची आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान शुभाग नक्कीच सन्माननीय सोपानजी तिसकर SC ब्रँडचे नक्कीच ब्रँड अँबॅसिडर आणि नक्कीच प्रोप्रायटर आहे, त्यांना गेला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन साठी नक्कीच SC ब्रँडची ही आकर्षक बॅट त्यांनी देखील पुरस्कृत केला. या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचा. ओहो इथे मात्र मिस्टर स्ट्रोक डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज मनीष. ओहो इथे मात्र झेल ड्रॉप लक फॅक्टर ऑन. विकेटची प्राप्ती करण्याची गरज होती आणि तिथे मात्र साधा सोपा झेल सुटलाय. हो निकिताने तुमची नक्कीच आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच आपण जे बॅट पाहत आहोत ACA बँडच्या माध्यमातून बेस्ट बॅटर ऑफ टुर्नामेंट यांच्या माध्यमातून मात्र आपण ही बॅट देऊ शकाल आणि ती आम्हाला सोपानी तिसकर यांच्या वतीने लाभलेली आहे.
ओके, चांगलं योगदान पाहू शकाल आपण या ठिकाणी येस स्पोर्टच्या वतीने अर्थात सोपानी तिसकरांच्या वतीने. आणि तुम्ही पाहू शकाल आमचा कॉमेंट्री बॉक्स. मी योगेश पाटील, माझे सहकारी समालोचक अजय गरत अगदी चांगला प्रदर्शन केलेला आहे. आणि विश्वास केणे यांनी मात्र नक्कीच पाहू शकाल चांगला प्रदर्शन केलेलं आहे. आणि आता मात्र आम्ही सुद्धा करत असताना हरकत नाहीये. पुढे चेंडू मनीष बजागे, चला स्पीड अप प्लीज. सकाळच्या सत्रामध्ये हे चेहरे आम्ही आधीच दाखवले होते, नक्कीच आम्हाला देखील माहिती होतं. नंतर मात्र हे चेहरे छोटे कोमास दिले असतील. हो हो, इथे मात्र स्वतः गोलंदाजी करत असताना थोडासा स्ट्रगल करताय बाईच्या स्वरूपाने. एक धाव फलकावरती जोडली जाईल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देखील दिल्यात. आणि सोपानजी तिसकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. या लगेचच या सोपानजी तिसकर, मॅचचा आनंद घेण्यासाठी यायचा आहे. दत्ता आणि विशाल ही जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मनीष देखील चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा. आणि जर मनीष बजागने मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर इसके एंटरटेनमेंटचे मात्र पोपटर किरण तले यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. परंतु मात्र हा फटका मात्र चांगला आहे आणि चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर जात असताना 4 धावांसाठी चौकार. चौकारा दरम्यान नक्कीच चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि नक्कीच चौकाराच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच 7 या धावसंख्येवरती. किरणजी थळे देखील आनंद घेतात या मॅचचा, कारण की नक्कीच त्यांच्या माध्यमातून स्पर्धा गेल्या 4 वर्षापासून कव्हर केली जाते. थेट लेखाजोखा या स्पर्धेचा त्यांच्या माध्यमातून कव्हर केला जातो. आज होली है, बुरा मत मानो होली है. नक्कीच मागच्या वर्षी आपण पाहता चक्रीवादळ झालं होतं, पावसाने देखील हजेरी लावली होती. परंतु आज या स्पर्धेला कुठलाही गालबोट लागत नाहीये. आणि दरम्यान नक्कीच या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर नक्कीच चांगली फटकेबाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे. फलंदाज दत्ताच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा गोलंदाज मनीष ऑन द मार्क. हो, हलक्या हाताने या ठिकाणी मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र स्क्वेअर कट केला. अगदी आपण पाहिलं तर नक्कीच कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू फरार होतोय. सीमारेषेलगत अडवलं जाईल, फेकी करते तत्पर मिळतील या 2 धावा. आक्रमकता दाखवली जात आहे. पर्वत चौथा किरवली प्रीमियर लीग आणि नक्कीच आहे KPL धमाका आपण पाहतो मधाच्या आतमध्ये. अख्खा किरवली गाव खेळेगा अशी नक्कीच भूमिका होती. आणि आज किरवली गाव खेळेगा और देखेगा भी. साईनाथ बजागे देखील आनंद घेतात मॅचचा. क्या बात आहे. आज त्यांच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य समालोचकांचं देखील केलं आणि नक्कीच त्यांच्या वतीनं देखील जी नक्कीच आकर्षक भूमिका साकारली त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. अशीच भूमिका करत राहा नेहमी. आणि दरम्यान नक्कीच इनसाइड येत आणि दरम्यान मिळेल फक्त आणि फक्त 1च धाव. चांगली गोलंदाजी दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज मनीषच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. कुठलाही नक्कीच या ठिकाणी मात्र गडी बाद नाही. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आक्रमकता दाखवली जाते दत्ताच्या माध्यमातून. दत्ताने मागच्या मॅच मध्ये देखील 20 धावांची आक्रमक भूमिका साकारली होती. आता मात्र नक्कीच 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा आपल्या संघासाठी जोडतोय. आक्रमकता दाखवायला लागेल. जर मेगा फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर दोन्ही संघांना नक्कीच या ठिकाणी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र खेळ देखील पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्राईक निलाचा बॅटर विशालला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मनीष होतोय सज्जा. ओहो, स्वीट करण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची होते समाप्ती. आणि दरम्यान पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 10 धावा आहेत. आणि त्या अनुषंगाने उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. साईनाथ बजागे आपण व्यासपीठावरती या व्यासपीठावरती या, कारण की उन्हामध्ये आपण नक्कीच मॅचचा आनंद घेऊ नका. आमच्या बाजूला एक खुर्ची देखील खाली, आपण व्यासपीठावरती या. आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपण पाहतो सोपान तिसकर यांचा एसए ब्रँड. आणि या विभागामध्ये आपण पाहतो नक्कीच सन्मान्य सोपानजी तिसकर यांचा एसए ब्रँडची बॅट
आणि नक्कीच एस एस स्पोर्ट्सची ही बॅट आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि आमने लोणार परिसरामध्ये नक्कीच हा ब्रँड नक्कीच या ठिकाणी मात्र वापरलं इतरच नव्हे तर नक्कीच महाराष्ट्राबाहेर देखील त्यांच्या बॅटेस अव्वल दर्जाच्या बॅटेस ते देखील पुरस्कृत करत असतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. अगदी योग्य उल्लेख केलात आपण विशू. एस ए ब्रँडची जी बॅट आहे तिला भरपूर मागणी आहे संपूर्ण देशभरामध्ये आणि अनेक नामवंत खेळाडू हे सोपान तिस्कर यांच्याकडे येत असतात. स्पेशली त्यांच्याकडून बॅट बनवून घेतात. हो जबरदस्त बॉल अंदाधुंद पद्धतीनं असं वाटलं खेळण्याचा प्रयत्न झाला. दत्तानं चेंडूची लेन पिक केलीच नव्हती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव अवांतरच्या रूपात मिळते. लेग बाईचा इशारा पंचांकडून. साई शेठ बजागे यांनी एस ए ब्रँडला शुभेच्छा दिलेल्या आहेत. सोपान तिस्कर यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ते सांगतायत की एस ए ब्रँड फक्त आता आपल्या देशापुरता मर्यादित राहणार नाहीये तर येणाऱ्या कालावधीमध्ये देशाबाहेर देखील एस ए ब्रँडच्या बॅट सप्लाय केल्या जातील. एवढी त्यांची प्रगती होईल अशी त्यांनी आशा देखील व्यक्त केली आहे. सोपानजी तिस्कर आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. लगेच ISPL मध्ये देखील एस ए ब्रँडच्या आपण बॅट्स पाहिल्या होत्या परंतु तिथे मात्र रेस्ट्रिक्शन होतं. शिखर मात्र एस ए ब्रँडचं नव्हतं परंतु त्या पाठच त्या ठिकाणी मात्र यूज केल्या गेल्यात मात्र शंका नाही आहे. कारण की नक्कीच खास करून भावेश पवारने आपल्या विभागाचं नाव त्या ठिकाणी मात्र नक्कीच नाव लौकिक केलं आणि ती बॅट देखील त्यांनी यूज केली होती एस ए ब्रँडची. यात मात्र शंका नाही. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा हा किताब देखील भावेश पवार यांनी आपल्या नावावरती कोरला होता आणि भिवंडीचं नव्हे तर आपल्या ठाणे जिल्ह्याचं नाव आणि महाराष्ट्राचं नाव त्यांनी नक्कीच स्पर्धेमध्ये नाव लौकिक केलं होतं. त्याचा देखील विशेष आभार. आणि याच बॅटचा वापर करत असताना एका मॅच मध्ये 6 बॉल्समध्ये 20 धावांची तुफानी मॅच विनिंग इनिंग्स देखील भावेश पवारनं खेळली होती. हा बॉल स्विंग करायचा होता ऑन साइडला. जास्त शफल करून खेळण्याचा प्रयत्न. चांगली लाईन होती. एस्टनच्या वरून बॉल निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना विनोद बजागे. विनोदनं देखील स्पर्धा गाजवली. विशाल मुकणेला सुरुवातीला खरं तर फॉर्म मिळाला नव्हता. चाच पडत होता कालच्या दिवसामध्ये विशेषतः परंतु आज धमाकेदार बॅटिंग विशालने केली. परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा तो चाच पडतोय. 3 निर्धाव चेंडू खेळलेत. चेंडू बॅटवरच येत नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे 11 वर. विनोद वन्स अगेन ओव्हर द विकेट. यावेळेला अक्षरशः खोदून काढलाय समोरच्या बाजूने. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्रक्षण. एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावांनी गोलंदाजावर प्रेशर टाकता येणार नाहीये. 3-3 षटकांचा सामना आहे. जास्त षटकांची संख्या नाहीये त्याच्यामुळे चौकार षटकार हे अपेक्षित असतील प्रेक्षकांना फलंदाजांकडून. चांगली गोलंदाजी सूर्यवंशाच्या आतमध्ये अष्टपैलू कामगिरी या स्पर्धेमध्ये विनोदने देखील केले. कारण की मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 50 धावांची आक्रमक कामगिरी केली होती आणि या स्पर्धेमधील पहिली 50 धावांची खेळी त्याने देखील साकारलेली आपल्या नावावरती कोरली होती. परंतु तरी देखील हा सामना त्यांनी गमावला होता कारण की प्रशांतने शेवटच्या मोमेंटला गोल्डन षटकार मारला होता. आणि आता आपण बघतोय की मेघराज बजागे, किरण बजागे, देविदास घरत आपल्यातून रजा घेत आहेत. मेघराज यांनी भरपूर मनोरंजन केलं समालोचनाच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला दांडी गोल. टेरिफिक डिलिव्हरी. दत्ता बाद होतोय. आतमध्ये येणारा बॉल होता आणि एसटी अक्षरशः उखडली. वेग देखील चांगला होता या बॉलवर. बाउन्स थोडासा फलंदाजाला जी अपेक्षा होती त्या मानानं कमी राहिला आणि फटक्याची निवड देखील चुकली होती. चांगल्या लेंथवर टाकलेला बॉल आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न होता. लाईन मिस केली आणि दत्ताचं काम झालंय तमाम. पहिला धक्का लागलाय. प्रेशर वाढत चाललं होतं विशू. धावा येत नव्हत्या. मोठे फटके येत नव्हते आणि त्याचाच हा परिणाम आपण बघतोय. एका चुकीच्या फटक्याची निवड केली दत्तानं, जो एक तंत्रशुद्ध खरं तर फलंदाज आहे परंतु दबावामध्ये ह्या चुका होत असतात. फलंदाज बाद. नक्कीच विचार केला तर नक्कीच मागच्या मॅच मध्ये 20 धावांची आक्रमक खेळी त्यांनी देखील साकारले होते. परंतु आता मात्र हा चेंडू थोडासा पडल्यानंतर खाली राहिला आणि एस्टनचा वेध गेला आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र दत्ताच्या खेळीचा अंत झाला. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखवलं होईल. मधाच्या आतमध्ये नितीन भंडारीला आपण पाहतोय. त्याने देखील नक्कीच अशा दिवसामध्ये आक्रमक पवित्रा घेतला होता आपल्या संघासाठी आणि जो संघ जिंकेल आता मात्र तो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल यात मात्र शंका नाही आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये लीग मॅच दोन्ही संघांदरम्यान आपण पाहिली होती आणि त्या मॅच मध्ये देखील वर्चस्व स्टार 11 सिंहगड संघाचं राहिलं होतं. त्या सामन्यामध्ये देखील स्टार 11 सिंहगड संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. 3 ओव्हर्समध्ये फक्त 32 धावांपर्यंत शिवनेरी पलटण संघाला मजल मारता आली होती आणि धावांचा नंतर पाठलाग सक्सेसफुली केला स्टार 11 सिंहगड संघानं. सलगचा 7वा सामना आहे ज्यामध्ये नाणेफेकीचा
कौल जो आहे तो शिवनेरी पलटणच्या विरोधात गेलेला आहे. एकही टॉस त्यांच्या कॅप्टनने जिंकलेला नाही. गोलंदाज तयार. हो आडव्या बॅटला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज शॉट फाईन क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिडल फक्त आणि फक्त एकच धाव. विशेष कौतुक करेन आमचे डेकोरेटर्स ज्याने नक्कीच या स्पर्धेसाठी नक्कीच वेळोवेळी नक्कीच या ठिकाणी मात्र नक्कीच कार्य केलं. जयरामजी बजागे यांचं, कारण की बवंडर येत होतं सदानंदजी भोईर यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करेन. कारण की या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच डेकोरेशन मध्ये सातत्याने या ठिकाणी मात्र बवंडर येत होतं. नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. आणि त्याचबरोबर विशेष कौतुक करेन आमचे दैवतजी वेलेकर आणि गुणेश पाटील यांनी देखील 4थ्या वर्षामध्ये केला मोळाची पंचांची भूमिका साकारली. अशा रगरगत्या उन्हामध्ये साईसेट नक्कीच पंचांची भूमिका साकारणं नक्कीच सोपं नाहीये, परंतु नक्कीच तीक्ष्ण चाणक्य नजरेने त्यांनी देखील ही भूमिका साकारली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष मी कौतुक करेन. आणि नक्कीच 4थ्या वर्षामध्ये ज्या आयोजक कमिटीनं नक्कीच ही KPL पर्व 4थं आयोजित केलं त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करेन. कारण की नक्कीच कुठलंही कार्य म्हटलं तर नक्कीच त्या ठिकाणी मात्र मुलाचं सहकार्य मुलाची या ठिकाणी मात्र मेहनत असते आणि ती नक्कीच साकार्य केली ती म्हणजे आमच्या आयोजन कमिटी त्यांचं देखील विशेष मी कौतुक करेन. आणि त्याचबरोबर साई शेठ बजागे यांचं देखील विशेष आभार व्यक्त करेन की त्यांच्या माध्यमातून देखील वेळोवेळी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लागलं. जेवणाची व्यवस्था असेल आणि त्याचबरोबर आमच्या सर्व नक्कीच दानशूर दात्यांचं देखील आणि त्याचबरोबर सर्व संघ मालकांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. कारण की त्यांच्या माध्यमातून या क्रिकेट खेळाडूंना आणि नक्कीच त्या ठिकाणी मात्र त्यांच्या संघाला एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून झालं. त्यांचं देखील विशेष आम्ही कौतुक करतो. आणि ग्रामस्थ मंडळ किरवली यांचा आम्ही विशेषतः आभार व्यक्त करू. कारण की त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष सहकार्यातून ही स्पर्धा आता मात्र शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. जगनशेठ पाटील नक्कीच इताडे गावचे विद्यमान सरपंच त्यांच्या माध्यमातून देखील जेवणाची 2 दिवस विशेष सुविधा लाभद झाली. त्यांचं देखील विशेश आभार. हो इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी मात्र लेग बायच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे शिवनेरी पलटण संघाकडून, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये फलंदाज अडखळताना दिसत आहेत. शेवटचं षटक सुरू झालंय. जीवन गोलंदाजीला आलाय. फक्त 5 चेंडू शिल्लक. धावसंख्या फक्त आणि फक्त 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. विशाल मुकणे अजूनही खेळपट्टीवर आहे, परंतु आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ सादर करताना दिसत नाहीये. व्हर्च्युअल सेमीफायनल मॅच आहे. जिंकणारा संघ हा फायनल मध्ये असेल. खरं तर आपण IPL मध्ये ज्या पद्धतीनं प्ले ऑफ बघत आलेलो आहोत तशा प्रकारचा प्ले ऑफ आहे 4 संघांमध्ये आणि प्ले ऑफची ही 3री मॅच आहे. अर्थात हा सेकंड क्वालिफायर सामना आहे. पुरंदर वॉरियर्स फायनल मध्ये दाखल झालेला आहे संघ. वरची कडा लागली असं वाटतंय. बॉल चाललाय स्क्वेरिश थर्डमॅनच्या दिशेनं. फिल्डर शॉट थर्डमॅन मधून पोहोचतोय तिथे. चांगला एफर्ट, चांगली फिल्डिंग. फक्त एकच धावेवर तिथे सीमित केलंय फलंदाजाला. अफलातून गोलंदाजी आणि तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण. स्टार 11 सिंहगड संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. खरं तर या संघाची चर्चा थोडी कमीच होती सुरुवातीला, पण गुपचूपपणे त्यांच्या खेळाडूंनी आपलं कार्य व्यवस्थित पार पाडलेलं आहे. म्हणजेच डार्क हॉर्स हा संघ राहिलेला आहे या स्पर्धेतील, छुपा रुस्तम. आणि आता फायनल मध्ये देखील दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण गोलंदाजांनी आतापर्यंत आपली कामगिरी चोखपणे बजावली आहे आणि टार्गेट जर 25च्या आतमध्ये राहिलं तर फारच कमी टार्गेट मानलं जाईल. खरं तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये ते टार्गेट देखील डिफेंड केलं जाऊ शकतंय. वरची कडा लागली. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगला. फिल्डर फार दूर दिसत आहेत आणि बॉल दोघांना बीट करून सीमारेषा पार येतोय चौकार. चार धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 वर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखी 2 मोठे फटके जर आले नितीनच्या बॅटमधून तर 30 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते किंवा 30+ आणि तेथून कमबॅक केलं जाऊ शकतंय. जे 6 संघ आम्हाला लाभलेले आहेत 6ही संघांचे संघ मालक त्यांचे देखील विशेष आभार. सध्या जे 2 संघ मैदानामध्ये खेळतायत संजय भोईर आणि हेमंत भोईर यांचा संघ आपण फिल्डिंग करताना बघतोय स्टार 11 सिंहगड. संजय भोईर आणि हेमंत भोईर यांचे विशेष आभार. फलंदाजी करणारा शिवनेरी पलटण संघ हनुमान बजागे आणि दशरथ बजागे यांचा संघ आहे त्यांचे देखील विशेष आभार. आपण बघितलं प्रतापगड रॉयल्स साई बजागे आणि रमेश बजागे यांनी पुरस्कृत केलेला संघ त्यांचे देखील विशेष आभार. यावेळेला लॉफ्टेड फटका आहे परंतु मिस टाइम स्ट्रोक. मिड ऑफला फिल्डर नाहीये
नशिबवान ठरतोय फलंदाज. भरपूर वेळ आहे, 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. स्ट्राईक अजून नितीनकडेच आहे. पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत नितीनचे देखील, पण गोलंदाजी अव्वल दर्जाची राहिली आहे. 2 धावांनी धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले. 21 रन्स ऑन द बोर्ड. आणखी जे संघ आपण बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये पुरंदर वॉरियर्स जो संघ फायनलला पोहोचलाय, संजय दिगाडकर यांचा संघ. संजय दिगाडकर यांचे देखील विशेष आभार. कपिल घरत आणि चेतन बजागे यांनी संघ पुरस्कृत केला. जंजिरा सुपर किंग्स त्यांचे देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. यावेळेला देखील विशेष असं काही टायमिंग जुळालेलं नाही, परंतु थोडीशी फंबलिंग, थोडी घाई केली विनोदनं डीपमध्ये. पुन्हा एकदा मिळत आहेत 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न नितीन करतोय, परंतु संधी मिळणार नाहीये. 2च धावांवर अखेर समाधान व्यक्त करावं लागतंय. शेवटचा बॉल शिल्लक. धावसंख्या 23. शिवनेरी पलटण संघ प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर स्टार 11 सिंहगड संघाच्या विरोधात. या स्पर्धेमध्ये संजय बजागे आणि रघुनाथ बजागे यांनी देखील एक संघ पुरस्कृत केला. किंग्स 11 सिंधुदुर्ग त्यांचे देखील विशेष आभार. फुलर लेंथ वेगात बीट केलंय नितीनला. चांगला वाईड यॉर्कर होता हा. शेवटचा बॉल येतोय निर्धाव आणि याचबरोबर डावाची सांगता होते. लो स्कोरिंग मॅच अखेर ही पाहायला मिळते. डाव संपलाय शिवनेरी पलटणचा. फक्त 23 धावांपर्यंत मजल मारता आली आहे आणि एकच फलंदाज बाद झाला. जास्त गडी बाद झाले नाहीत, परंतु तिन्ही गोलंदाजांनी भेदकता दाखवली. मनीषनं सुरुवात केली होती, 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर विनोदचं षटक अप्रतिम राहिलं. फक्त 4 धावा त्या षटकामध्ये आल्या. 1 गडी त्याने बाद केला. जीवननं शेवटचं षटक हाताळलं, त्याने देखील चांगली कामगिरी केली आणि फक्त 23 धावांपर्यंतच मजल मारता आली आहे शिवनेरी पलटणला. तर फायनलची फेरी गाठण्यासाठी स्टार 11 सिंहगड संघाला बनवाव्या लागतील फक्त 24 धावा. नक्कीच वेळ असेल आपल्याकडे ना, ऐकूयात आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत. यस ओ टू डीजे. चांगलं संगीत नक्कीच शेवटच्या मोमेंटला, शेवटच्या अखेरच्या सामन्यामध्ये आपण देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं. त्यांच्याकडून मेजवानी असेल. नक्कीच डर सबको लगता है, गळा सबका सुखता है. नक्कीच विशेष आपलं देखील कौतुक. चला बॅटर्स पाठवायचे आहेत. हे पहा नक्कीच बॉलची विनंती केली, कारण की नक्कीच विशेष या ठिकाणी मात्र त्यांचं देखील सहकार्य लागलं. प्रेम आहे या नक्कीच किरवली गावावरती, कारण की त्यांना ही स्पर्धा पूर्वत्वाला न्यायची आहे आणि त्या अनुषंगाने या स्पर्धेमध्ये मुळाचं लक्ष त्यांचं देखील आहे. साईनाथजी बजागे आमच्या समवेत जोडले गेलेत आणि नक्कीच त्यांचं विशेष लक्ष म्हटलं तर नक्कीच समालोचन कक्ष असेल, आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम असेल, त्याचबरोबर पंच कमिटी असेल, यांच्याकडे नक्कीच त्यांचं विशेष लक्ष आहे आणि नक्कीच त्यांचं देखील हे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक वर्षामध्ये आपण पाहतो हे फार मोठं बारकाईनं लक्ष असतं. आज त्यांचं देखील नक्कीच स्टार कास्ट आहे, नक्कीच तो त्यांच्याकडे असतो आणि त्यांचं देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. मुळाचं सहकार्य या स्पर्धेसाठी. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल होत आहेत. टार्गेट फक्त 24 धावांचं आहे, परंतु गोष्ट छोटी डोंगरा एवढी होऊ शकते. क्रिकेटचा खेळ आहे. लो स्कोरिंग सामने देखील बऱ्याचदा चित्तथरारक अवस्थेत जाताना आपण बघितलेले आहेत, परंतु त्यासाठी फार टिचून मारा गोलंदाजांना करावा लागेल. तिन्ही गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल आणि फिल्डरची साथ मिळणं देखील तेवढंच आवश्यक असेल जर हा सामना जिंकायचा असेल तर शिवनेरी पलटणला. सलामीचे फलंदाज आपण बघतोय विनोद बजागे आणि अरुण बजागे. अरुणसाठी खास पारितोषिक आहे. सागर बजागे यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचबरोबर रघुनाथजी बजागे यांच्याकडून देखील षटकार आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संजयजी भोये थोडेसे नक्कीच आनंद व्यक्त करतात, कारण की आता मात्र त्यांचा संघ की ज्याकडे मात्र वाटचाल करतो विजयाच्या दिशेला. गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाज हनुमान, स्ट्रायकरचा बॅटर विनोद
हो आगळा वेगळ्या शैलीने चलो फेकून दिला आहे, परंतु क्षेत्ररक्षक नाप आहेत आणि तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. विनोद बजागे रायटी एकमेव फलंदाज ज्याच्या नावावर अर्धशतक आहे या स्पर्धेमध्ये. केपीएलच्या या चौथ्या पर्वामध्ये क्वालिफायर 1 मध्ये अर्धशतक झळकावलं, मात्र तरी देखील संघ पराभूत झाला. 3 ओव्हर्समध्ये 52 धावा कुठून काढल्या होत्या, परंतु प्रतिस्पर्धी संघानं पुरंदर वॉरियर्सनं ते धावसंख्या चेस केली. यावेळेला उडवलाय अरुण बजागेच्या बॅट मधून धमाकेदार शॉट. बॉल पहिल्या बाउन्सवर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे चौकार. चौकार आला नक्कीच. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं नक्कीच प्रशांतने चांगली कामगिरी केली आणि त्याच्या जोरावरती त्यांचा संघ आता मात्र थेट मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. बघा क्रिकेटचा खेळ आहे विशू. मोठी धावसंख्या बनवल्यानंतर देखील संघ पराभूत होऊ शकतो, छोटी धावसंख्या बनवून देखील संघ विजयी होऊ शकतो, असा क्रिकेटचा खेळ आहे. साई बजागे यांनी आता नुकतीच आठवण करून दिली बळवंत दळवीची. ALPL मध्ये सलग 6 षटकार ठोकले होते विनोद कुलाच्या विरोधात, मात्र त्या मॅच मध्ये त्याचा संघ पराभूत झाला. चांगली फटकेबाजी पदाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला आपण मला विनोद, त्याला नक्कीच आजच्या दिवसामध्ये अरुणने देखील साथ दिलाय. आणि दरम्यान या ठिकाणी आमचे आणखी एक सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ निंबवली मनोजजी कारवे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. वेलकम. नक्की या ठिकाणी मात्र या सर आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं, कारण की बऱ्याच दिवसापासून थोडेसे दूर होते समालोचन कक्षापासून, परंतु आता मात्र ते देखील दाखल होतात. या वेलकम, आपण विराजमान व्हायचंय. वेलकम कारवे सर, वेलकम. ओ क्या बात है कारवे सर, वेलकम. कम ऑन, या. हनुमानला टिचून मारा करावा लागणार आहे सामना जिंकण्याकरिता. चांगला बॉल यावेळेला, तेवढा चांगला फटका, लेट कटचा वापर केलाय, परंतु जबरदस्त फिल्डिंग देखील पाहायला मिळते. गुड क्रिकेट ऑल अराउंड. सिंगलच मिळेल. बॅकवर्ड पॉइंटला तिथे फिल्डर उपस्थित होता कुणाल. एका धावेनं धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. जिंकणारा संघ फायनल मध्ये पोहोचणार आहे. कारवे सर तुमचं स्वागत आहे KPL धमाका सीझन 4 मध्ये. कसं वाटतं इथे आल्यानंतर? सर्वांना शुभ संध्याकाळ आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा. खूप छान वाटतंय. कालपासून काही सामने बघितले आणि बघा मैदानामध्ये जल्लोष आणि होळीचा सण कसा साजरा करायचा किरवलीकरांनी दाखवून दिलं दरवर्षीप्रमाणेच या KPLच्या माध्यमातून. सण कुठलाही असू द्यात, तो कशा प्रकारे एकजुटीनं साजरा करायचा याचं मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण खरं तर किरवली गाव आहे. चांगला प्रयत्न होता, स्वतःला झोकून दिलं फिल्डरनं, परंतु बॉल त्याच्या आवाक्या बाहेर होता. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वर. आणखी 16 धावा बनवायच्या आहेत. पहिलं षटक प्रगती पथावर. किरवली गावची जी एकता आहे ते आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि विशेषतः KPLच्या माध्यमातून. हनुमानचा पुढचा बॉल स्वीप केलाय. आणखी एक चांगला फटका येतोय. फिल्डर थोडासा दूर आहे. किमान 2 धावा येथे मिळतील आणि 2 धावा अगदी आरामात पूर्ण करतोय विनोद बजागे. जबाबदारी त्याने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील अक्षरशः बरसला 50 धावांची अप्रतिम नाबाद इनिंग्स खेळली होती. 7 षटकार ठोकले होते आणि त्याआधी देखील एका सामन्यामध्ये 40 धावा बनवल्या होत्या. म्हणजेच विनोदनं ही स्पर्धा पूर्णपणे गाजवून सोडली आहे. हो, जबाबदारी स्वीकारणारे अजय सर ऍक्च्युअली कधी घाबरत नसतात आणि ते कधी माघारी घेत नसतात. जसे साई बजागे असतील, बाकीचे सर्व आयोजक मंडळ असेल, जबाबदारी स्वीकारत असतात आपल्या गावासाठी आणि गावाची अनबन शान कशी राखायची. आणि जसं मगाशी आपण स्वीपचा फटका बघितला, दोन्ही असं पाहतो की किरोली गावात एक घाण इथे साफ करायला लावली की काय, एकजुटीचं बल कसं वाढवायचं आणि त्या एकतेमध्ये किती ताकद आहे दाखवायची, याचं मूर्तिमंत उदाहरण पाहतो आपण या स्पर्धेच्या, या क्रिकेटच्या माध्यमातून. वाईटचा इशारा पंचांचा मैदानामध्ये. हनुमान आता थोडासा प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय, कारण सामना कुठेतरी शिवनेरी पलटण संघापासून थोडा दूर जात चाललेला आहे. पुन्हा स्वीप करायचं होतं, अगोदरच ठरवलं होतं, मात्र हनुमान देखील कच्चा लिंबू तर नाहीये. त्याच्या विरोधात वारंवार असे फटके तुम्ही कसे खेळाल. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर पहिलं षटक झालंय समाप्त. चांगली सुरुवात आहे स्टार 11 सिंहगड संघाची. धावसंख्या बिनबाद 11. सेमीफायनलचा मुकाबला बहुतेक रंगतोय मैदानामध्ये आणि आपल्यामध्ये साई बजागे असल्यावरती आपल्याला ताकदीचं बळ कमी अजिबात पडून देणार नाही. साईजी बजागे, RD वगैरे सर्व अगदी मोठे नावाजलेले व्यक्तिमत्व आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा नावाजलेले समालोचक अजय गरज सर, योगी पाटील आणि नुकतंच ज्यांनी मला जागा दिली विश्वास केणे यांचा आपण आवाज ऐकला. आणि मैदानामध्ये सेमीफायनलचा मुकाबला रंगतोय किरवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि काय होलीचा सण अगदी अगदी वेगळ्या संकल्पने साजरा होतो या किरवलीकरच्या वतीने.
12 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. मैदानामध्ये चौफेर पाहतोय आपण, अगदी चौ बाजूला मूर्तिमंत प्रेक्षकांचा जल्लोष आणि प्रेक्षकांचा महासागर इथे उभा राहिला आहे. घरातला पूर्णपणे सण सोडून या ठिकाणी क्रिकेटचा सण कसा साजरा करायचा एक किरोलीचे पूर्णपणे ग्रामस्थ दाखवतात, ते पूर्णपणे पंचकृषी दाखवते या मैदानावर. हा तोच विल्लख केला योगी सर की 31चं बळ कसं दाखवायचं किरोलीकरांनी एक मोठं उदाहरण पेश केलंय या पूर्णपणे भिवंडी तालुक्यामध्ये. नक्कीच ह्या गावासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत आणि गाव कुठेही कुठल्या पद्धतीने मागे नाहीये हे मला सांगण्यास तिथे अजिबात वावगं वाटत नाहीये. आणि विशेषतः किरवलीचे जे 9 तरुण आहेत, तरुण मंडळी नेहमीच यासाठी पुढे सरसावते. मग दही अंडीचा सण असो किंवा होळी असो किंवा इतर सण असो द्या. समोर स्मॅश केलाय, ओहो दॅट्स अ ग्रेट कॅच. नितीन भंडारी पोहोचला चेंडू खाली आणि अप्रतिम झेल समाप्त केलाय. अरुण बजागेच्या खेळीचा होतोय अंत. किरोलीकरांची नक्कीच या ठिकाणी प्रशंसा केली पाहिजे, विशेषतः कौतुक केलं पाहिजे. कारण बघा, आपल्या फॅमिलीला बाजूला सारून, आपल्या फॅमिलीचा सण बाजूला सारून तो गाव पूर्णपणे कालपासून या ठिकाणी प्रत्येक चेंडूचा आनंद घेतोय आणि होळीचा सण ह्या क्रिकेटच्या माध्यमातून साजरा करण्यासाठी पूर्णपणे या ठिकाणी पाठबळ देतोय, सहकार देतोय. मी तर म्हणतो की मोठी उपलब्धी आहे आयोजकांची आणि आयोजकांना लाभलेलं मोठं यश आहे अजय गरज सर. निश्चितच यशाच्या उंच शिखरावर ही स्पर्धा जाऊन पोहोचलेली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये किरवली गाव देखील यशाच्या उंच शिखरावर पोहोचेल यात मात्र शंका नाहीये. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 11 चेंडूंमध्ये आता 13 बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या, विकेट गेली नव्हती, परंतु विशाल मुकणेनं पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. आता नवीन बॅटर हेमंत घरत आले आहे मैदानाच्या आतमध्ये. जागा दिली आहे, जागा थोडी बनवली देखील. चांगला फटका आहे. पॉइंटला क्लिअर करत असताना फिल्डर चेंडूच्या मागे धावतायत. 2 खेळाडू प्रयत्नशील. हनुमान पोहोचलाय, मात्र तोपर्यंत 2 धावा घेण्याचा पुरेसा वेळ होता. तिसरी धाव देखील मिळेल का? फिल्डर चाच पडतोय बॅकअप करत असताना विकेट किपरच्या मागे आणि त्याचा फायदा घेतलाय. 3 धावा अखेर कंप्लीट होत आहेत. सेमीफायनल रंगते आणि अगदी सुंदर फटका सजल होता पॉइंटच्या दिशेने पाहिला आपण. विकेट फक्त एकच गमावली. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वरती. छोटं लक्ष आहे, परंतु विकेटचं पतन जर होत गेलं कदाचित सामन्यामध्ये मजा वाढू शकते अजय सर, थरक तर वाढू शकते, परंतु सामना अगदी सोपा झाला मी म्हणतोय बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. हो, कारण टार्गेट जास्त मोठं नाहीये. आतापर्यंत एवढी कमी धावसंख्या या पर्वामध्ये कुठल्याच संघाला डिफेंड करता आलेली नाही. लो स्कोरिंग सामना आहे, परंतु एक सामना मला आठवतोय साई बजागे यांचा संघ ज्यांनी 3 ओव्हर्समध्ये फक्त 29 धावा बनवल्या होत्या आणि त्या डिफेंड करून दाखवल्या. शेवटचा जो सामना होता साई बजागे यांच्या संघाचा, त्या अगोदर 4 सामने सलग पराभूत झाले होते, परंतु त्या सामन्यामध्ये साई बजागे यांनी देखील खूप मेहनत घेतली आपल्या संघासाठी आणि अखेर एक विजय आपल्या संघाला मिळवून दिला. ते पराभूत झाले, मात्र त्यांनी समोरील संघाला देखील परतीचा रस्ता दाखवला. इनसाइड शॉट फाइंडिंगला फिल्डर आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा. चांगला एफर्ट होता. बॉल अडवलाय. 1 धाव येथे मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वर. आणखी 9 बनवायचे आहेत. चेंडूंची संख्या आहे 9 बॉल्स आणि 9 धावा. आधीच्या इनिंग मध्ये सुद्धा अजय असं वाटतं की एक दत्ता फक्त विकेटचं पतन धरत होता. दत्ताने 28 धावांची खेळी साकार केली होती. मोठी मॅरेथॉन इनिंग सादर केली, परंतु 8 धावा तिथे 28 दिसत आहेत. हा पुढचा चेंडू पाहतो आपण. उर्ध विकेट. हो, हा फॉली होती. चेंडू टर्न झाला थोडासा आणि फ्लाय ऑन विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना प्रयत्न करतोय गोलंदाज या ठिकाणी की एक चेंडू आपण डॉट काढला पाहिजे. 8 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. सेमीफायनल प्रेक्षको, शेवट होते स्पर्धेचा. टाळा चालू राहू ठेवा. आपण होळीचा सण सुद्धा साजरा होतोय नाही का, दुसऱ्या बाजूला क्रिकेटचा सण साजरा होतोय. 2 in 1 दुग्ध शर्करा योग. चेंडू हवेत होता, परंतु त्या ठिकाणी विकेट झोन आहे. स्क्रब द विकेट. शतशक 4 येत आहेत बघा आणि 4 विकेट 4 खेळाडू येत आहेत. त्या ठिकाणी धावा सुद्धा लुटल्या जात आहेत. 17 धावा झाल्या आणि आता 7 रनवाल इक्वेशन. क्या बात आहे. हा शेवटचा चेंडू अजय सर डॉट काढला तर हा सामना 100% शेवटच्या ठिकाणी जाणार आहे, याबद्दल आपल्याला शंका वाटत नाहीये. परंतु मला तरी वाटतं की हा केपीएलचा मुकाबला सेमीफायनलचा शेवटच्या चेंडूपर्यंत गेला पाहिजे, मग मजा आधी खूपच वाढेल. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलं अधिकाधिक सामने हे शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेले आहेत. चित्त थरारक लढतींसाठी प्रसिद्ध आहे किरवली प्रीमियर लीग ही स्पर्धा.
चौथं पर्व आहे. 7 चेंडू 7 धावा, लो स्कोरिंग सामना आहे, परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. झुंजार वृत्ती त्यांची पाहायला मिळते. सामना सोडलेला नाही शिवनेरी पलटणने. बॉडी लँग्वेज पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे पलटणच्या खेळाडूंची. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हेमंतसाठी हात जबरदस्त यॉर्कर, बुंधा मारलाय, ब्युटिफुल डिलिव्हरी. धाव मिळणार नाही या बॉलवर, याची पूर्णपणे दक्षता विकेट किपरने देखील घेतली आहे. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या एका गड्या. आता शेवटमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या शिवनेरी पलटण. वेळ जास्त नाहीये, यानंतर आपल्याला फायनल देखील खेळवायची आहे. चला पाणी घेऊन जा पटकन आणि लगेच आपण परत देखील यायचं आहे. अजय सर, आपण आता जो उल्लेख केला आधीच्या चेंडूवरती की झुंजार वृत्ती दाखवली गोलंदाजाने, खूप छान आपण या ठिकाणी उल्लेख केला. जरा फास्ट केला, फिल्डिंग आपण फैलावून घ्या. जसं झुंजार नेतृत्व करतात आपले साई बजागे, आरडी वगैरे सर्व आयोजक मंडळ जे आपले किरवलीचे आहेत, त्यांनी सुद्धा झुंजार वृत्ती दाखवली. बघा, पर्व 4th आहे, परंतु मैदान कमी पडू देत नाही. हे सुद्धा वाकारण्याजोगी गोष्ट आहे, कारण मी ऐकत होतो कालपासून. जरी मला स्पर्धेला बोलवलं नाही तरी सुद्धा हरकत नाही, तरी सुद्धा आलो शेवटच्या टप्प्यामध्ये. परंतु हे जे आयोजक आहेत ना, मैदान कुठे कमी पडू देत नाही. जिथे मैदान नाही तिथे लगेच घडवतात आणि KPL घडवायची हा त्यांचा संकल्प त्यांनी इथं पूर्ण केलेला आहे. पर्व 4 इथे सक्सेसफुल करतोय. मग ते कुठे शेत असो, कुठलाही माळ असो, त्याला सपाट केलं जातं. आणि जसं सरपंच कॅटेगरीने घडवला साई बजागे आणि इतर सर्व RD मंडळांनी, तसं इथे KPL सुद्धा घडवता अगदी जबरदस्त या ठिकाणी प्रयत्न पाहतो. आणि यांना म्हणतात झुंजार नेतृत्व करणं. किरोलीकरांसाठी ही मोठी जिद्दीची बाब आहे. जिद्द तर दाखवलेलीच आहे आणि खऱ्या अर्थानं किरवलीची एकजूट आपल्याला पाहायला मिळते. 10 दिवसांपूर्वी असं कोणालाही वाटलं नसेल की येथे मैदान गोलाकार होईल आणि सामने सुरू होतील, परंतु ते करून दाखवलेलं आहे किरवलीकरांनी. 6 बॉल 7 धावा असं समीकरण या सेमीफायनल मॅच मध्ये येऊन ठेपलंय. नितीनच्या हातात बॉल, विनोद ऑन स्ट्राईक, शॉर्ट बॉल आहे, हुक केलाय, बॉल हवेत, फील्डर बॉल खाली आला, परंतु चूक झाली आहे. मला तर असं वाटतं की सामनाच सोडलाय फिल्डरनं. 2 धावा पूर्ण होत आहेत. स्ट्राईक पुन्हा एकदा विनोदकडे. आता एक मोठा फटका आणि सामना फिनिश होऊ शकतो. विनोद मध्ये ती क्षमता आहे. नितीननं येथे संधी निर्माण केली होती, पण याचा उल्लेख अगोदरच आपण केला होता की गोलंदाजांना टिचून मारा करावाच लागणार आहे, परंतु फिल्डरची साथ मिळणं देखील तेवढंच आवश्यक असेल. परंतु क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. नक्कीच अगदी ती संधी होती. सामन्यामध्ये रोमांचकता तयार झाली असते अजय सर, परंतु मी म्हणतो तो झेल नव्हे तर सामना जणू काय सोडलाय की काय. सामना अगदी तोंडघशी आला होता, जवळपास आलाय. गोलंदाज अजून काय प्रयत्न करतील याच्या पलीकडे. तो जो झेल टिपला गेला असता तर कदाचित मजा अजून वाढली असती. आणि मैदानामधून आवाज सुद्धा आला की कुठे जाऊन जीव तरी द्या, हा सुद्धा आवाज आला मला इथे ऐकायला मिळालं. कारण अशा वेळेला ही जो रोमांचकता असते, एक ठसन असते, एक खुन्नस असते. अशा तुम्ही जशा चुका करत असाल तर फिल्डर आणि गोलंदाज काय करणार बिचारे. असं काही करू नका रे बाबांनो. खेळ आहे क्रिकेटचा, या गोष्टी होत राहतील. क्रिकेट आणि जीवन एकसारखंच आहे. क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला एकदा हारले की पुन्हा संधी मिळत राहतात. खेळ भरपूर होतो, भरपूर स्पर्धा होतात, तसं जीवनाचं देखील आहे. काही कठीण प्रसंग येतील, परंतु निराश होऊ नका, हरून जाऊ नका, तुम्हाला पुन्हा संधी मिळतील. चला मॅच सुरू ठेवा प्लीज, वेळ जास्त खर्च करू नका. 5 बॉल्समध्ये आता 5 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही. हो नक्कीच आपण पाहतोय प्रेक्षकांमध्ये की आपले माजी पोलीस पाटील सुद्धा मजा घेत आहेत. रवीजी बजागे साहेब, वसंतजी बजागे साहेब, वसंतजी पाटील साहेब, रवीजी बजागे हे सुद्धा आपण पाहतोय प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. ते सुद्धा बारीक बारीक लक्ष देतात त्या मैदानाकडे. आणि हा क्रिकेटचा आनंद घेत असताना हा झेल सोडला आणि सामन्यामध्ये मजा येईल असं वाटतंय. कारण चहूबाजूला प्रेक्षक जो आनंद घेत आहेत त्यांचा आनंद नक्कीच या ठिकाणी वाढत जाईल. शिवनेरी पलटण प्लीज कोऑपरेट करा, नाहीतर पेनलाइज केलं जाईल. आपल्याला फायनल मॅच देखील खेळवायची आहे आणि आता सूर्य अस्ताला जात चाललेला आहे. जास्त वेळ आपल्याकडे शिल्लक नाही. 5 चेंडू 5 धावा. नितीन देखील एक लढवय्या खेळाडू आहे. अनेक वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. तो अनुभव पणाला लावण्याचा प्रयत्न करतोय. बघा लेग कटर, यावेळेला मात्र विनोदनं चांगला फटका खेळलाय, फक्त दिशा दाखवली. रोशन फार वेगानं बॉलवर पोहोचलाय. जबरदस्त क्रिकेट. फक्त एक धाव मिळाली आहे. स्ट्राईक आता असणार आहे ती म्हणजेच हेमंतकडे. कॅप्टन ऑन स्ट्राईक. याआधी कॅप्टननं चांगली कॅप्टन्स इनिंग्स खेळली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना नितीनच समोर होता त्या मॅचमध्ये. 2 सलगचे षटकार सुरुवातीलाच ठोकले होते, तदनंतर नितीननं कमबॅक केलं होतं, पण अखेर सामना स्टार 11 सिंहगड संघानं जिंकला होता 33 धावांचा पाठलाग करत असताना. येथे मात्र सेमीफायनल आहे आणि आपण बघतोय 24 धावांचे टार्गेट असताना धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले. समीकरण 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता स्टार 11 सिंहगडला. हो अजय, यालाच म्हणतात गावचं क्रिकेट. अगदी पाहतो आपण प्रत्येक चेंडूमध्ये या ठिकाणी खुन्नस आहे
आणि प्रत्येक चेंडूमध्ये डावपेच आखले जात आहेत. जसं आपण आता मगाशी बघितलं रोशन दिगाडकरनी वेगाने जाऊन फक्त एका धावेत रोखलं होतं फलंदाजाला. कारण प्रत्येकाचे डावपेच, प्रत्येकाचे प्लस पॉईंट, प्रत्येकाचे मायनस पॉईंट या गावच्या क्रिकेटमध्ये माहिती असतात प्रत्येक गोलंदाजाला, प्रत्येक बॅट्समनला. म्हणून तर लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा या KPL मध्ये अगदी हाय व्होल्टेज झालेले आहेत. रंगतदार लढत, प्रेक्षकांना जशी मॅच पाहायची होती तशीच मॅच रंगते, रंगात आलेली आहे ही सेमीफायनलची मॅच. 3 चेंडू आणि 3 धावा. नितीनचे प्रयत्न कसोशीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या 2 चेंडूंवर क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. विनोदकडे स्ट्राईक आहे. आता विनोद सिंगल डबल साठी प्रयत्न करेल की मोठ्या फटक्यासाठी जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पुढे सरसावला होता ते पाहताच फलंदाजापासून चेंडू दूर टाकलाय आणि दिशाहीन चेंडू, वाईट बॉल. गोलंदाजाला चूक करायला भाग पाडलं फलंदाजानं. 2 धावांची आवश्यकता आहे, 3 चेंडू शिल्लक. आता मात्र पाडं थोडंसं जड झालेलं आहे स्टार 11 सिंहगड संघाचं. दरम्यान किरणजी थळे सुद्धा आलेले आहेत, ज्यांचा फोन आला मला मगाशी आणि धावत पळत आलो. सोबतीला योगी सुद्धा माझ्याशी बोलले आणि ही KPLचा आनंद घेण्यासाठी मला सुद्धा घरी थांबता आलं नाहीये. मग ती कशाला होळी पाहिजे घरामध्ये, तर ही अगदी मनमोहक सुंदर होळी पाहतो आपण KPLच्या माध्यमातून. पुढचा चेंडू मैदानामध्ये गोलंदाजाने चुकी केली, परंतु आता हा चुकीचा फायदा उचलत असताना फक्त दिशा दिली बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. बॅकवर्डच्या दिशेने जात असताना ओ माय गॉड, हो दॅट्स अ क्रिकेट, दॅट्स अ क्रिकेट. मॅच फिनिश यार. सेमी फायनल अजून निर्णय नाही आलेला. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. कुठेही पण त्या ठिकाणी वाद करायचा नाहीये. मॅच विन अजय. यस, सामना अखेर संपलेला आहे. चांगली बॅटिंग विनोदची पाहायला मिळाली अंडर प्रेशर आणि अखेर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे KPLच्या या 4थ्या पर्वामध्ये स्टार 11 सिंहगड संघानं. म्हणजेच आता फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल पुरंदर वॉरियर्स विरुद्ध स्टार 11 सिंहगड. एका बाजूला संजय दिगाडकर यांचा संघ असेल पुरंदर वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला संजय भोईर अँड हेमंत भोईर फेम टीम स्टार 11 सिंहगड. क्या बात आहे. संजय भोईर इज वन ऑफ द माय बेस्ट फ्रेंड ऑल्सो बिकम्स. अगदी कमी काळामध्ये चांगले मित्र माझे बनले संजयजी भोईर आणि त्यांचा सामना इथे. क्या बात आहे संजयजी. ऑल दी बेस्ट फॉर यू फॉर द फायनल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. खरं तर या ठिकाणी शिवनेरी पलटण संघाचं देखील कौतुक असेल. छोट्या धावसंख्येवर चांगला प्रयत्न त्यांनी देखील केला पण अखेर